तुमच्याकडे काहीतरी सनसनाटी आणि खळबळजनक माहिती आहे म्हणे. अशा सनसनाटी न्यूज पोलीस स्टेशनला नाही तर न्यूजपेपरवाल्यांना द्यायचं असतं. हो, आमच्यावरती पूर्ण विश्वास ठेवा आणि लवकरात लवकर आम्हाला भेटा आता. हॅलो, कुठेस तू? कधी येणार आहेस? हा झालंच आहे. एका माणसाला भेटायचंय जरा. त्याच्याशी बोलणं झालं की झालंच काम. ये ना यार लवकर. मी अजून काही खाल्लं नाही आणि पाणी पण प्यायलं नाही सकाळपासून. अगं मग उपवासाला पाणी चालतंच आहे. अरे बाबा, निर्जळी मी तुला सांगितलं होतं ना. मी सांगितलेलं काही लक्षातच राहत नाही आली तुझ्या. सही कशाला? झेपेल तेवढंच करावं ना माणसाने. तुझ्यासाठी पुढचे 7 जन्म तूच मला नवरा म्हणून मिळावास ना, यासाठी. आणि माझ्यातली आता लाज जागी झाली. त्यामुळे तुझ्यातला सुद्धा शमशेर सिंग जागा कर आणि घोड्यावर बसून इकडे ये. एवढं काम संपवतो आणि येतोस. मला एक सांग, तू कुठल्या एरियात आहेस आता? अगं आपल्या घरापाशीच आहे. गणेश मैदान आहे ना, त्याच्या शेजारच्या चौकात. मग मी एक काम करते, मी तिथे म्हणजे तुझं काम संपेपर्यंत मी तिथे पोहोचून पण जाईल. मग पण वडाची पूजा करायला जाऊया. अगं सई कशाला? मी जवळ आहे म्हणजे मी आलोच. तू कशाला उगाच? आणि तुझ्या मामा डाडूही सोडणार नाही. ते मी बघते रे. मी आले. बाय. इथून बाहेर पडण्यासाठी लाजोला शमशेर सिंग बनावंच लागतं. बघ शशी, बघ तुझी मुलगी काय करतेय ना, ते तू तुझ्याच डोळ्यांनी बघ. आता काय केलं तिने? अरे काय केलं नाहीये ते विचार. बरं काय नाही केलं? शशी, मस्करच वाटते का रे तुला सगळ्या गोष्टींची? ती बेटू सुद्धा तशीच आहे, तुझ्यासारखीच अगदी. कुठलीच गोष्ट आयुष्यामध्ये सिरियसली घेत नाही. अरे आता घरी आलीये, पाय अजून बराही झाला नाहीये, तरी त्या चाळीत आदित्यकडे जायचं म्हणून मागे लागलीये. अगं नवरा बायकोचं लव असंच असतं. जरा मागे वळून बघ. अगं मागे म्हणजे तिकडे नाही, लॉंग लॉंग अगो पास्ट मध्ये तुझं आणि माझं पण असंच प्रेम होतं. पण आता तुझं माझ्यावर प्रेम नाही, ती गोष्ट वेगळी आहे. हो का? म्हणजे तू जेलमध्ये असताना तुला सोडवण्यासाठी मी जो काही स्ट्रगल करत होते, दिवस रात्रीची धावपळ करत होते, रात्र रात्र जागरण माझी करत होते, ते कशासाठी? माझं लव नव्हतं म्हणून का? ते तुला माझी शरम वाटत होती ना म्हणून. 4 चौघात तुझी इज्जत जायला नको ना म्हणून तो स्ट्रगल होता. मी कशीही वागले ना तरी तुला चुकीचीच वाटणार आहे. तुला काय आणि तुझ्या बेटूला काय? मी आई म्हणूनही चुकीची आणि बायको म्हणूनही चुकीचीच आहे रे. पण तरीही माझं तुमच्या दोघांवर खूप प्रेम, कळलं? आणि त्या प्रेमासाठी का होईना पण मी बेटूला इथून कुठेही जाऊ देणार नाहीये. ओके? आदित्य, तुला भेटायला तुझी सई येतेय.
हॅलो. का आदित्य साहेब, पोचलात का? मी पोचलोय. तुम्ही कुठे पोचलात? अहो मी पोचतोय हो. तुम्हाला वर पोचवायला मी एकदम वेळेत पोचणार. काय? अहो म्हणजे तुमच्याकडचे सगळे पुरावे, जेडीच्या काळ्या धंद्यांची माहिती अगदी वरच्या लेवल पर्यंत पोचवायचे ना आपल्याला. तुम्हाला जेडीला वटणीवर आणायचंय ना? हा. हा मग झालं तर. अहो तुमच्याकडे तो डेटा आहे तो फाईल मध्ये की पेन ड्राईव्ह मध्ये? नाही, फाईल वगैरे असं काहीच नाहीये. अच्छा, मग पेन ड्राईव्ह मध्ये? नाही, पेनड्राईव्ह नाही, पण माहिती खूप आहे माझ्याकडे. हे सगळं तुमच्या डोक्यात एकदम फिट करून ठेवलंय तुम्ही. हा. वा, काय फिजिकल पुरावा नाहीये का तुमच्याकडे? नाही, काही फोटोज काढून ठेवलेत मी मोबाईल मध्ये. मोबाईल मध्ये फोटो आहेत? ठीक आहे. आज तुमचं काम निपटवूनच टाकूया. परीक्षा घ्यायला गेलो ह्या मुलाची मी, पण देव माझीच परीक्षा घेतोय. परीक्षा कसली, शिक्षक म्हणायची. पण बघ, तू काही काळजी करू नकोस ग. बरा होईल, तो छान होईल आणि आत्ता बाहेर येईल बाईकडनं. दोघांना एकत्र बघून खुश होईल किंवा आजवा तजवा बोलेल मला. माझ्यावरती गेलाय शेवटी तो. पण आपण रडायचं नाही बरं का. रडायचं नाही, आपण हसायचं त्याच्याकडे बघून नुसता. काही होत नाही बघ त्याला. कसं आहे आदित्य? धोका टळलाय. लकीली फार काही इजा झाली नाहीये. रक्त मात्र खूप गेलंय. त्यामुळे पुढचे काही तास खूप काळजी घ्यावी लागेल. आम्हाला भेटता येईल का त्याला? आलाय का तो शुद्धीवर? नाही, पण आम्हाला त्याला बघायचंच. डॉक्टर प्लीज 2 मिनिटाकरता तरी भेटू दे. ओके. त्यांना आम्ही आता आयसीयू मध्ये शिफ्ट करू. मगच तुम्ही पेशंटला भेटू शकाल. त्यांच्याशी फार बोलू नका. त्यांना आरामाची फार गरज आहे. किती दिवसानं दिसतंय पोर, पण दिसलं ते पण अशा अवस्थेत. मला तो दिवस आठवतोय ज्या दिवशी आदित्य जन्माला आला होता. असा शांतपणे वंदूच्या बाजूला झोपला होता. फरक फक्त एवढाच आहे, त्यावेळी त्याच्याबरोबर वंदुताई होती आणि तो सुखात होता. आणि आता आपण त्याच्या बरोबर आहोत, पण सुख त्याच्या आयुष्यात कुठेच दिसत नाही. दादा, आपण किती या म्हणलं, किती मनाची समजून घातली ना, तरी बंधुताईला दिलेलं वचन आपण मोडलं रे. नाही पिंट्या, अजूनही वेळ गेलेली नाही. ज्यांनी कोणी आदित्याची अशी अवस्था केली आहे ना, त्याला संपवल्याशिवाय आपण राहणार नाही. चांगल्या किंवा वाईट कुठल्याही मार्गाने जाऊया, पण त्या मारे करायला पळायला वाट सापडू द्यायची. अरे त्या मारे करायला मारण्यासाठी आपण जगाला पेटवू रे. पण हा नेमका आहे कोण? आपल्यातली कोणाला माहिती आहे? कोणी बघितलंय त्याला? पुढे कल्पना तरी आहे का तो कोण आहे? मला कल्पना आहे तो कोण असेल. लक्षात ठेवा,
जिला आदित्यची खरी ओळख आहे अशीच व्यक्ती आदित्यवरती हल्ला करू शकते. अरे 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 आदित्य की जप झोपलाय तू आणि झोपेत माझा गेम करायची स्वप्न बघतो काय लबाड. पण ठीक आहे, मी काय तुझी झोपमोड करणार नाही. उलट तुला तुझं स्वप्न पुरं करायला मदतच करणार मी. कारण आता मी तुला कायमचा झोपवणार आहे. माणसाला बघा, माणसाला दाढीवाला माणूस. पकडो 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 पकडो. अरे काय झालं? वो आपके बेटे पे हमला किए. म्हणजे तो जीडी होता. आज वाचलास तू आदित्य केचप, पण परत वाचणार नाहीस. तुझा श्वास थांबत नाही तोपर्यंत मी पण थांबणार नाही. हॉस्पिटल आहे तुमचं का बैल बाजार आहे? काय इकडे एक माणूस बाहेरून येतो, आमच्या पेशंटवरती हल्ला करून निघून जातो. तुम्ही काय बघत बसता का? अहो जीवनदान देताना तुम्ही म्हणजे काय करता काय तुम्ही? हे सलाईन लावणं, औषधं ठोकणं, इंजेक्शन लावणं आणि ऑपरेशन करणं एवढंच. पेशंटच्या सुरक्षेचं काय? अरे दादा शांत हो, त्यांनी धावपळ केली होती पण तो माणूस सटकला. अरे पण तो आत येऊच कसा शकतो मी म्हणतो. एक माणूस आतमध्ये येतो, त्याच्याकडे लक्ष ठेवायला, तो कोण आहे, काय आला, कुठून आलाय, काही लिहून ठेवायला तुमच्याकडे सिक्युरिटी नाही. ही असली सिक्युरिटी तुमची? अरे साधा सीसीटीव्ही कॅमेरा नाही तुमच्याकडे. काय बेजबाबदारपणा आहे तुमचा? अरे दादा ऐकून तर घे. माझं तू ऐकून घे. आत्ताच्या आत्ता पेपर्स तयार कर, यांच्यावरती केस ठोकतो. यांच्या हॉस्पिटलचं लायसन्स जात ना तोपर्यंत माझा जीव काही शांत होणार नाही. दादा मामा, अरे हे जरा अति नाही का होत? अरे हे आधी नाहीये. जर जीवाचं जर का काही कमी जास्त झालं असतं ना तर तुमचं हॉस्पिटल पेटवून दिलं असतं मी. अरे मामा, पण हे असलं काहीतरी होईल आपलं कुणालाही वाटलं होतं का? पण मला तशी भीती वाटत होती ना. मी तुला इथे एकट्याला सोडून जायलाच नको होती. तुला आता इथून डिस्चार्ज मिळेपर्यंत मी कुठेही जाणार नाही, मी इथेच थांबणार. अगं पण सई तू इथे असलीस तर काय झालं असतं? त्याच्यावरती हल्ला झाला असता, तसा तुझ्यावरती हल्ला झाला असता. ते काय
ताबडतोब आत्ताच्या आत्ता पोलिसांना बोलवा. तुमच्या हातात हातकड्या ठोकल्याशिवाय माझ्या जीवाला चैन नाही पडणार. दादा थांब आता. तुम्हाला काही तुमच्या भाच्याची काळजी आहे की नाही? अरे काळजी आहे रे, पण या स्टाफवर ओरडून काही होणार नाही इतपत कळण्यात अक्कल आहे आम्हाला. ए भाई, तू दादाची अक्कल काढू नको काय? मग तुझी अक्कल काढू? नाही, तू तुझी अक्कल पाजळ ना, म्हणजे आमच्यासारख्या मूर्ख लोकांच्या डोक्यामध्ये काहीतरी प्रकाश पडेल, ज्ञान मिळेल आम्हाला. दादा उगाच आवाज चढून तमाशा करू नकोस. मला काय वाटतं ते करेन. अरे मग कर ना. अरे मग तुम्ही पहिलं काहीतरी करा ना, नुसतं बोलता काय? अरे गप्पा बसा. हे बघा, तुम्हा सगळ्यांना जर माझ्यासाठी काही करायचं असेल ना तर प्लीज थोडा वेळ शांत बसा. हॉस्पिटलमध्ये होतो, केवढा गोंगाट लावलाय, त्यात ICU आहे. काम करा तुम्ही प्लीज, सगळं बाहेर जाऊन बोला. जरा मला शांत बसू द्या, मला जरा आराम करू द्या प्लीज. आरोपी सापडलाय. आज पुन्हा त्यानं आमच्या भाच्यावर हल्ला केलाय. अहो JD नावाचा माणूस आहे. म्हणजे JD साहेब? अरे साहेब कसला, क्रिमिनल माइंडचा एक गुंड आहे. तुम्ही त्याचे रेकॉर्ड तपासा. आत्ताच्या आता त्याच्या नावानं वॉरंट काढा आणि त्याला आतमध्ये टाका. हो मामा, तुम्ही आम्हाला पोलीस प्रोसिजर शिकवू नका. अहो पण आम्ही बरोबर काम करतोय. तसं मला वाटत नाही, म्हणून तर मी इथे आलोय. अरे पोलीस केस असून सुद्धा हॉस्पिटलवर तुमचा एकही हवालदार नाही. माझ्या भाच्याची साक्ष देखील घेतली नाहीये. तुमचा माणूस जर तिकडे असता ना तर पुन्हा आज हल्ला झालाच नसता. आता देवाची कृपा म्हणून माझा भाचा वाचला. अहो भाचा वाचला ना तुमचा, गेला तर नाही. काय बोलताय काय तुम्ही? हे बघा मामा, असल्या मॅटर मध्ये तुम्ही पडूच नका. जमल्यास हे शहर सोडा, पण JD साहेबांच्या नादी लागू नका. नाग आहे तो माणूस, नाग. त्याला दूध पाजलं तर ठीक आहे, पण त्याच्या बिळात हात घालायला जाऊ नका, नाहीतर बाचाच काय अख्खं खानदान संपेल तो तुमचा. आणि मग तू काय करणार? हातावर हात ठेवून बसणार? हे बघा, किती पैसे दिले JDने? कितीला विकला गेलायस तू? हो मामा, जास्त बोलू नका. वयाचा रिस्पेक्ट होतोय मी तुमच्या. अरे तुला वर्दीचा रिस्पेक्ट नाही, तू मला काय रिस्पेक्ट देणार? ते काय नाही, तुझी कंप्लेंटच करतो वरिष्ठांकडे. तुम्ही कोणालाही भेटा, मला काही फरक पडत नाही. बास, आता एक शब्दही बोलू नकोस. आता जे काय करायचंय ना ते आम्ही ब्रह्मे करू. आणि त्या JDला सांग, बिळाबाहेर मान काढू नकोस. मान बाहेर काढली ना तर तिकडेच ठेचून टाकू. बोल रे दलिंदर. अहो काय JD साहेब, कशाला मॅटर वाढवताय? तुम्ही पुन्हा हॉस्पिटलमध्ये कांड करून आलात. आता निस्तरताना आमच्या डोक्याला ताप होणार आहे. हे दलिंदर, तू ओळखतो ना JDला? JD सगळ्यांचा हिशोब ठेवतो बाकायदा, आणि तो हिशोब पुरा केल्याशिवाय JDला चैन पडत नाही. तो आदित्य केचप ढगात गेल्याशिवाय माझ्या खोपडीतून आणि माझ्या चोपडीतून त्याचं नाव जाणार नाही. पण त्या आदित्य केचपच्या आईशीने बापाशीने लय पुण्य केलंय. दोनदा वार केला आपण वाचला, पण आता तिसऱ्यांदा वाचणार नाही. तिसऱ्यांदा तो ढगात जाणार म्हणजे जाणार. तुम्हाला वाटतंय तेवढं सोपं नाहीये ते. त्याच्या घरातले अलर्ट झाले. आताच त्याचा मामा इथे येऊन तमाशा करून गेलाय. मला पण धमकी दिली. आता त्या पोराला जर काही झालं ना तर मॅटर पेटणार साहेब. पेटणार म्हणजे पेटणार, पण मॅटर नाही पेटणार. आदित्य केचपची चिता पेटणार, आणि ती पण आज रात्रीच पेटणार. आदित्य केचप आज रात्री आदित्य घरी येऊ शकला असता आणि शांत आणि निर्धास्तपणे झोपला असता आणि आपल्या जीवाला घोर लागला नसता. पण तो घरी यायला तयारच नाही. ही फक्त एका माणसाची चूक आहे. स्पष्टपणे म्हण की माझी चूक आहे म्हणून. घाबरतोस कशाला? मी घाबरत नाहीये. या आपल्या कुटुंबावरचं जे प्रेम आहे ना ते आड येत आहे माझ्या. अरे गेले कित्येक दिवस आपण सगळे हतबल परिस्थितीत जगतो आणि ह्याला फक्त तू आणि तू जबाबदार आहे. दादा, तू वाद घातला नसतात ना तर सई आणि आदित्य घर सोडून गेले नसते आणि त्यांचा JDशी संबंधच आला नसता. तुझ्या स्वभावामुळे हा दिवस बघायला लागतोय. मला काय असं वाटत नाहीये. म्हणजे हे असं कधी ना कधीतरी घडेल, हे आपल्याला त्याच्या लहानपणापासून माहिती होतं.
होय दादा, पण तरीही आपण त्याला जपलं आणि या सगळ्यापासून लांब ठेवलं. ते चुकलं आपलं. त्याला वेळीच सगळ्याची कल्पना द्यायला पाहिजे होती. मी कोकलून सांगत होतो पण तुम्ही ऐकलं नाही. आता बघा आपल्या कर्माची फळं. मला मान्य आहे की माझी चूक आहे, पण परिस्थिती एवढी हाताबाहेर गेलेली नाहीये. तुम्ही थोडा धीर धरा अजून. दादा, तुला वाटतंय तेवढं साधं राहिलेलं नाहीये प्रकरण. पोलीस स्टेशन मध्ये काय घडलंय ऐकलंस ना तू? अरे सगळे आपल्या विरुद्ध आहेत. आता आपण चौघे विरुद्ध सगळं जग असं लढायचंय आपल्याला. आता आपल्याला 2 गोष्टी करायला पाहिजे. सर्वात महत्वाचं म्हणजे आदित्यला वसंत स्मृतीमध्ये नेलं पाहिजे. आणि आदित्य कोण आहे हे आदित्यला आणि जगाला कळायलाच हवं. अरे होय दादा, भाई म्हणतो ते बरोबर आहे. या 2 गोष्टी केल्याशिवाय आदित्यच्या जीवाचा धोका कमी होणार नाही. आणि आता कृपा करून उशीर करू नकोस. इतकी वर्ष आपण आदित्यपासून लपवून ठेवलेलं सिक्रेट आदित्यला आणि आता सगळ्या जगाला कळायला हवं. कोणसा सिक्रेट? अरे सईचा फोन. सई हॅलो बोल. सई. अरे बंधू स्पीकरवर टाक. हॅलो, अरे सई बाळा, अरे कुठे आहात तुम्ही? सुखरूपात ना? तुम्हाला काही झालं नाही ना? आदित्य कुठे, कसे आहात? नाही मामा, आम्ही दोघंही एकत्रच आहोत आणि ठीक आहे. अरे पण तुम्ही असे अचानक कुठे गायब झाला होतात? इथे आमच्या जीवाला घोर. सई कुठे आहात? तिकडचा पत्ता कळवा आम्हाला आणि तिकडेच थांबा. आम्ही ताबडतोब तुम्हाला न्यायला येतो. नाही मामा, आम्ही त्या घरात येणार नाही. हे बघ, आता आगाऊपणा करू नकोस. गप गुमान घरी यायचं लक्षात ठेव. अहो दादा मामा, ऐकून तर पण नाही बिन नाही. आता मला ह्याच्यावरती वायफळ चर्चा नकोय. मला कळतंय का तुम्ही कोणाशी लढताय ते? जमणार आहे का तुम्हाला दोघांना? जमवावं लागेल मामा, कारण आदित्यला तुम्हाला या सगळ्यापासून लांब ठेवायचं. आम्ही जर त्या घरी आलो ना तर तुम्ही सुद्धा संकटात सापडा. तुला कळते का ह्या सगळ्या संकटाचं मूळ खरं तर आम्हीच आहोत. म्हणजे मी काय बोलताय नक्की? तुम्ही आल्यानंतर सगळं सांगतो तुला मी. आत्ता फक्त एवढं सांग मला, तुम्ही आहात कुठे? आदित्यला विचारल्याशिवाय मी तुम्हाला काहीच नाही सांगू शकत. आणि तो आता झोपलाय, त्याच्यामुळे मी उद्या त्याच्याशी बोलेन आणि तुम्हाला कळेल. बाय. हॅलो. कट केलाय मुलगी फुल. पत्ता न सांगता कट केला. आराम करा म्हणून काय सांगते? इकडे ह्या दोघांवरती एवढं संकट असताना इकडे मनाला आराम वाटेल का? या नंबरची एक पेटी असेल ती शोधून काढ, पण ती उघडायची नाही. आदित्य ग्रुप ऑफ कंपनीज. ते आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचे मालक विजय देसाई आणि त्यांची बायको ऍक्सिडेंट मध्ये गेल्या. तुमच्या जेडी साहेबांचा काय संबंध? संबंध आहे काय ते, पण त्याच्याबद्दल बोलायचं नाही, कारण जेडी साहेब खवळतात. आदित्य, आदित्य, अरे काय झालं? काय झालं? दुखतंय का खूप? काय झालं? काही स्वप्न वगैरे पडलं का तुला? होय आदी, काय झालं? नाही, काही नाही. काही नाही कसं? काहीतरी नक्की झालंय. तू लपवतोयस माझ्यापासून काहीतरी. मलाच धड सुधरत नाही तर तुझ्यापासून काय लपव? बरं मग तुला जसं जमेल ना तसं सांग ना. ज्या माणसाने माझ्यावर गोळी झाडली त्यांनी त्याआधी माझ्या फोन मधून सगळे फोटो, सगळा पुरावा डिलीट करून टाकला होता. तरी त्या गोडाऊन मध्ये दिसलेला एक फोटो काही माझ्या नजरेसमोरून जात नाही. कुठला फोटो? जेडी आणि एका माणसाचा. कोण माणूस? विजय देसाईच असावेत कदाचित. सई, त्यांच्या आणि माझ्या दिसण्यामध्ये खूप सिमिलॅरिटी होती. अरे मग ठीक आहे ना आदित्य, याचा एवढा विचार का करतोयस तू? तुला माहितीये मी असं वाचलंय की या जगात एकसारखी दिसणारी 7 माणसं असतात म्हणून. म्हणजे आता सुद्धा जर का माझ्या पणजी फोटो मी तुला दाखवला ना तर ती सेम माझ्यासारखी दिसते, एकदम डिट्टो. ती तुझी पणजी आजी आहे. विजय देसाई माझा कोण? त्याचं काहीच कनेक्शन नाहीये.
आणि तेवढंच नाही सई, त्याच गोडाऊन मध्ये ना मला एक फाईल सापडली. ती फाईल जेडीनं माझ्याकडनं घेऊन टाकली आणि दुसऱ्या दिवशी मी शोधायला गेलो तर त्यातले सगळे डॉक्युमेंट्स जाळून टाकले होते. पण त्यातल्या डॉक्युमेंट्सवर, त्या फाईलवर ना आदित्य ग्रुप ऑफ कंपनीचा लोगो होता, तोही जुना. आणि तसाच लोगो मी एकदा मामांच्या कागदपत्रांवर बघितला होता. त्यांनी ती कागदपत्र माझ्याकडनं लगेच हिसकावून घेतली होती, मला बघू नव्हती दिली. हे कनेक्शन काय असेल? मला ना हे सगळे विचार करून डोकं बनवायला लागलं. आदित्य तू शांत होती, डीप ब्रीथ कर. ते बघ आधी, हे जे काही कनेक्शन्स आहेत ना, या सगळ्याचा विचार आपण करूया, पण आत्ता नाही. आत्ता या सगळ्या अवस्थेत तुला आराम करण्याची जास्त गरज आहे. आपण दोघं मिळून विचार करूया सगळ्याचा, पण तू बरा झाल्यानंतर अगदी डिटेक्टिव्ह सारखा सगळ्या गोष्टींचा शोध घेऊ आणि उलगडा करूया. बरं, तू आता थोडा वेळ पड शांत. ओके? सॉरी 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 सॉरी, आय एम रिअली सॉरी. हात जोडून सॉरी, खरंच सॉरी. कशी तुका सॉरी म्हणतेस? तू थोडीच गोळी मारलीस मला. अरे शमशेर सिंग, तुमने तो यहाँ वार किया है, यहाँ पर. ही जखम एवढी डेंजर आहे की त्यासमोर हे सगळं पपलू आहे. हो का? मग मी उगाच ड्रेसिंग वगैरे करत बसली आहे. त्यापेक्षा लोहा लोहे को काटताय असं म्हणते. आणि जिथे तुला कमी दुखतंय तिथे तुला किंमत. सॉरी सॉरी, आय एम सो सॉरी, आय एम सो सॉरी. सॉरी. तुझ्यामुळे मला कधीच त्रास होऊ शकत नाही. तू फक्त नेहमी अशीच बरोबर राहा माझ्या. मी नेहमी तुझ्या बरोबरच राहणार. तुला कधी एकट्याला सोडून जाणार नाही. मग आपल्यामध्ये कोणी आलं ना तरी. आत बोलवणार नाही का? हो नाही मामा, असं का बोलताय? या ना प्लीज, या. पिंट्या मामा, आत या ना. नाही, मी इकडेच ठीक आहे, तुमचं चालू दे. लहान आहे पण आपलंच घर आहे. लहान आहे पण नीटनेटकं आहे. आणि काय शेवटी घर काय तिथल्या माणसांनी बनतं, हो ना? कसा आहेस? बरा आहेस? हो, आता बराच बरा. जखम काय म्हणते? भरेल, वेळ लागेल थोडा. दुःख कमी आहे का? जखम बरी झाली की ती होईल कमी. अरे जखम बरी नाहीये, दुखायचं कमी झालेलं नाहीये, मग बरं काय झालंय म्हणतोयस? फिजिकली नाही पण मेंटली आता बराच बरा. अच्छा, म्हणजे आम्ही तुला मेंटली त्रास देत होतो? मामा, मी तसं म्हणलो का? नाही, पण तुझ्या बोलण्याचा अर्थ तोच झाला ना. नाहीतर असं हॉस्पिटल मधून न सांगता असं वरता पाहिलं असतंस का? ठीक आहे, तुला जे हवं ते तू केलंस ना. आता मला हवं ते मी करणार आहे. म्हणजे काय करणार आहेस तू? मी तुझी माफी मागणार आहे. माझे तत्व, माझे नियम, माझी चौकट मोडून तुम्ही बाहेर राहून स्वतःला सिद्ध करून दाखवलेलं आहे. तुम्ही दोघेही जिंकलात आणि मी साफ हारलेलो आहे. म्हणूनच तुमची मनापासून माफी मागायला, तुम्हाला प्रेमाने आणि सन्मानाने घरी घेऊन जायला आलोय. तुझ्या हवं तर पाया पडतो मी, पण आता चल आपल्या घरी जाऊया. चला. आधी ते पाहत नाही आहे. ते एवढं म्हणतात तर तू सुद्धा तुझा हट्ट सोड ना. उगाच कशाला भांडण वाढवतोय? त्याच्याशी भांडण झालंय म्हणून घरापासून लांब नाही राहते मी. त्यांना मला
स्वतःला सिद्ध करायचं म्हणून मी घराबाहेर पडलोय. अरे पण मगाशी म्हटलं ना मी की तू स्वतःला सिद्ध केलेलं आहेस. असं तुला वाटतंय? अरे असं तुलाही वाटेल लवकरच. तुझ्या नशिबामध्ये आदित्य खूप मोठ्या गोष्टी आहेत ज्या तुला लवकरच समजणार आहेत. एक मोठं सरप्राईज लवकरच तुझ्या हातामध्ये येणार आहे. कशाबद्दल बोलतोस? कसलं सरप्राईज? बाई 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 आमच्या पती परमेश्वरांचे पाय या चाळीला लागले आणि मला कुणी साधं कळवलं सुद्धा नाही. अगं सुनबाई, निदान तू तरी कळवायचंस ना. बरं असू दे, आता पटकन मला दूध पाणी दे आणि औक्षणाचं तबक तयार कर. यांना चांगलं ओवाळते आणि त्यांचे पाय धुवून ते पाणी तीर्थ म्हणून पिऊन घेते. म्हणजे बरंचसं पुण्य आणि थोडीफार लक्ष्मी प्राप्ती होईल मला. हे बघ, आमचं इथे काहीतरी खाजगी बोलणं चाललंय तेव्हा तू इथून ताबडतोब निघ. आता तुमचं खाजगी ते माझं पण खाजगी. सांगा बघू मला काय झालंय ते. म्हणजे काही गडबड असली ना तर मी मदत करीन हो तुम्हाला. मदत? आयुष्यभर माझ्याकडून ओरबडलेल्या तुकड्यांवरती जगलीस तू. तू काय मदत करणारीस मला? करेन की, तुम्ही सांगून तर बघा. एकदा मला भानगड काय आहे ती कळली ना की मी तुमच्यासाठी माझा जीव सुद्धा द्याय. एवढं नाही पण तरी काहीही करायला तयार आहे मी. तसं असेल तर ताबडतोब इकडनं निघून जा. मला निघायला उशीर होतोय. कुठे जायला? तुझ्या नरकातून ना आदित्यला आमच्या घरी नेतोय मी. अगं बाई, हो का? बरं झालं बाई. थांबा, मी माझी पण बॅग भरून घेऊन येते. अहो तसंही सई आणि आदित्यशिवाय मला इथे करमणारच नाही. आणि तुमची आठवण तर काय रोजच येत असते हो. आले हा मी माझी बॅग घेऊन. आता माझा संताप अनावर होण्याच्या तिकडनं चालती हो, नाहीतर काय. हा ठीक आहे जाते. करायचं मेला वाकलं ते वाकलंच.